होटल पे रुके थे तो वहाँ पे कुछ आइडिया मिली कि यहाँ पे कुछ है देखने लायक। मैं वहाँ पे जाने वाला, अभी देखेंगे वहाँ पे क्या है देखने लायक क्या नहीं है। जो उन्होंने जो बताया उस हिसाब से तो एक दिलचस्प लग रहा वो। देखेंगे अभी क्या है कैसा है वहाँ पे। इंटरेस्टिंग पार्ट है वो। यहाँ से एक 10 किलोमीटर पे है वो एरिया। रात में थोड़ा इशू हुआ था, मेरा दूसरा मोबाइल का थोड़ा स्क्रीन डिस्प्ले थोड़ा सा उखड़ गया है ये मोबाइल स्टैंड की वजह से, तो उसको मैंने रबर वगैरह लगा के फिटिंग कर दिया है। लेकिन अभी देखेंगे उसको मोबाइल शॉप में ही लेके जाके उसको ग्लू गन से चिपकाना पड़ेगा। अपन ज्यादा नहीं भगा रहे गाड़ी, 40, 50, 60 उसके ऊपर अपन जाते ही नहीं है पहले से। अपन एक्सप्लोर अच्छे से करेंगे, मजे अच्छे से करेंगे। आज कुछ भी करके अपने गाड़ी पे अपन को नाम डाल के लेना है बोले तो है। सह्याद्री होटल, जिसने मुझे एक अच्छा खासा होटल मैनेज करके दिया था। इसको दादा डेरोन, ठीक है ठीक है। इधर बोर्ड भी नहीं लिखा हुआ। काका डेरवन कुठे? डेरवन इथं आत आहे ना, ते छत्रपतींचं इथंच आहे ना आतमध्ये? ठीक आहे, थँक्यू। नमस्कार मित्रांनो, इकडे बघण्यासारखं खूप काही आहे, आपण बघूयात काय कसं आहे। काही ठिकाणी दाखवतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे तिथं काहीतरी बघण्यासारखं, तर आपण शिवसमर्थगड हॉस्टिंग आहे की कसं आहे ते नाही माहिती, पण त्यांच्या जीवनावर आधारित खूप काही आहे म्हणतात तिथं बघण्यासारखं। तर एकदा आपण तिथं जाऊयात, बघूयात काय कसं वाटतं, एकदा चेक तरी करूयात। कारण की भरपूर जणांनी मला इथं आयडिया दिली। मी रात्री असंच बसलो होतो, त्यावेळेस मित्राचा फोन आला, त्याने सांगितले की भाई आहे तिथं काहीतरी बघण्यासारखं, एकदा बघून या। का माहित नाही काय, पण आहे। आता आपण तर फर्स्ट टाइम चाललोय तिथं, तर आपण एकदा जाणं गरजेचं आहे, बघून या। ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठे इथं सरळ आहे ना? इथं काही ठिकाणी बोर्डिंग नसल्यामुळे इकडे तिकडे विचारावं लागतंय, विचारूनच जावं लागतंय। आपण मॅप तर लावत नाहीये, कारण की आपला मोबाईलचा डिस्प्ले थोडा गेलेला आहे, गेला नाहीये पण डिस्प्ले उखडून बाजूला सरकलेला आहे। तर आपल्याला ते बघावं लागेल काय कसं आहे ते। जाता जाता एखादी मोबाईल शॉप बघावी लागेल, तिथं हे करावं लागेल, त्याच्या पुढे आपण ठरवूयात कसं काय। आता आपण फक्त फिरायला म्हणून फिरायला नाही निघालेलो, सगळं काही एक्सप्लोर करायचंय आपल्याला, सगळं काही बघायचंय। तुम्ही म्हणताल की हा निस्ता फिरतोय, असं फिरतोय, अरे काम करून आयुष्य घालवण्यापेक्षा थोडंसं फिरूनही आयुष्य घालवलं। एक वर्षातलं एक 20 दिवस तरी स्वतःचे पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे। एंट्री कुठून आहे? एंट्री तिथून आहे का? गाडी कुठे लावावं लागेल? कारण की सामान गाडीवरच ठेवायचंय। हा 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 ठीक आहे, थँक्यू। नाही ना काय प्रॉब्लेम, ठीक आहे।
मित्रांनो, निघालोय आपण इथून. आतमध्ये एंट्री नाही भेटली कारण त्यांचं बंद आहे काहीतरी शिवजयंती निमित्ताने. 17 मार्चला काहीतरी शिवजयंती आहे, त्याच्यामुळे बंद आहे ते. तर आपण आता काय थांबलो नाही तिथं जास्त वेळ. तरी पण मी काही शॉर्ट्स वगैरे घेतलेत तिथले, पण नाही, जसं आतमध्ये जाऊन माझी बघायची इच्छा होती तसं काही मला बघायला भेटलं नाही. त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं. जाऊ दे, असू द्या, चला आपण पुढे बघूयात काय काय भेटेल काय नाही ते पुढे बघूयात. एवढा काही विषय नाहीये त्याच्यावरनं. आता आपण इथून लांबपर्यंत जाणार आहोत. तर आजचा आपला पुढचा मुक्काम, तर अजून इतक्या लवकर मुक्कामाचं काय बोलण्यात अर्थ आहे आता. तर आता अजून एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर माझ्या मित्रांनीच ते पण प्लेस सजेस्ट केलेलं आहे मला. आहे बघण्यासारखं आहे ते पण खूप सुंदर प्रतिकृतीचं एक उदाहरण आहे. तोपर्यंत तुम्ही शॉर्ट्स बघा कशा वाटतात काय वाटतात, त्यानुसार मला सांगा. काही चुकलं असेल तर मला त्यात सांगून द्या की बाबा आकाश तू अशाने असा चुकतोय. तुम्ही जेवढं मला सांगसाल तेवढं मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. भरपूर काही बघण्यासारखं आहे इथं. चहाची तलब अजून काही केलेली नाहीये माझी, चहा प्यायचाच आहे. तर हायवेलाच बघूयात आपण चहा. बरं झाले मी गाडी आपली लवकरच थांबवली. मी जास्त टाईट नव्हतं बांधलं, त्याच्यामुळे माझी मागची बॅग आता पडता पडता बसली. माझं खाण्याचं सगळं सामान गेलं असतं. आता परत आपण आलेल्या दिशेने परत माघारी चाललोय. ये ट्रकवाला आडवा येतोय. आयुष्यात असा स्किप हा शब्द आपल्याला पण पाहिजे होता लाईफ मध्ये. जसं तो लोक व्हिडिओ मध्ये स्किप करतात की बाई एवढा पाठ सोड, पुढं ढकल पुढं ढकल पुढं ढकल. असं काहीतरी पाहिजे होतं की आता मी इथं आहे ना, सकाळी दिल्लीमध्ये असलं पाहिजे, असं काहीतरी पाहिजे. मित्राचा फोन आला होता, त्याने काही आयडियाज दिलेले आहेत. विचारू बघू. आहेत भरपूर आयडियाज असतात त्याच्याकडे. भरपूर ठिकाणी तो सांगतो की भाई इथं तुला हे भेटू शकतं, आणि तो शोधून शोधून पाठवतो मला डेस्टिनेशन्स की तू हे बघ, इकडे फिर तिकडे फिर. आता चाललंच तर त्या हिशोबाने जायचंच आहे. आणि मार्लेश्वरचं एक महादेवाचं मंदिर बघायचं कारण काय आहे की मी 2 वर्षाखाली माझ्या डीओवर आलो होतो. 1-3 वर्षाखाली माझं नुकत्या काही कारणावरनं त्याला जायचं राहिलं होतं मार्लेश्वरला. मी खालीपर्यंत गेलो होतो. तिथल्या लोकांनी मला सांगितले की बाळा तू वर जाऊस तर ते बंद होऊन जाईल. तर यावेळी मी आवर्जून मार्लेश्वरचं नाव डोक्यात ठेवूनच मी निघालोय की मला भाई काही होऊ दे, हे करायचंच आहे. इथं जायचं, फिरायला आलाय ना, आणि आपली गाडी कव्हर करून देते एवढं तर मी चांगलं ओळखून येईल. वाजता मी घरनं निघालोय काल. तर काल मी 8:30-9 वाजता एकदम निवांत येऊन सुद्धा 8:30-9 वाजता मी हॉटेलवर चिपळूण पास करून पुढे आलो. आज दुसरा दिवस आहे. आज एकतर तुम्ही बघितलंच शिवतीर्थाला गेलतो आपण. शिवतीर्थ काही कारणास्तव बंद असल्यामुळं ते काय दाखवलं नाही त्यांनी. हिंदीतच करणार होतो मी, पण ते कसं बाई मराठी भाषा एकदम असं ओरून पुरते हो सगळ्यांना.